नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. माझं नाव यश राजेंद्र दशपुते आहे आणि हा माझा मित्र राहुल बैरम. आम्ही दोघी कर्मा आमा पाटील उच्च विद्यालय पिंपळनेर या ठिकाणी 12वी सायन्स ब या कक्षेत शिकत आहे. तर मित्रांनो, आमच्या शाळेत किल्ले बांधणी स्पर्धा आयोजित केलेली होती. तर त्या किल्ले बांधणी स्पर्धा आयोजित केल्यानंतर आम्हाला आमचे वर्ग शिक्षक श्री RD एखंडे सर यांनी मार्गदर्शन करून या किल्ले बांधण्यास उत्सुकता दिली. तर हा किल्ला आम्ही असा उभा केलेला आहे. या किल्ल्याचं नाव म्हणजे राजगड. मित्रांनो, आज मी तुम्हाला राजगडाबद्दल काही माहिती देतो. तर राजगड हा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील वेल्हे गावापासून 16 किलोमीटर लांब आहे व समुद्र सपाटीपासून याची उंची 1622 मीटर आहे व पायथ्यापासून याची उंची आहे 600 मीटर. तर मित्रांनो, हा किल्ला महाराजांनी इसवी सन 1647 या काली जिंकून घेतला होता. जिंकल्यानंतर या किल्ल्याचे नाव होते मुरुंबदेव. मुरुंबदेव हे नाव बदलून शिवाजी महाराजांनी राजगड हे नाव ठेवले. राजगड हे नाव ठेवण्याचं कारण असे की महाराजांना या किल्ल्याला राजधानी बनवण्याचा निर्णय घेतला होता. राजधानी बनवण्याचे कारण असे की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे निरीक्षण केले तेव्हा त्यांना असं समजलं की हा किल्ला कोणत्याही बाजूने चढल्यास या किल्ल्याला चढताना एक नदी किंवा एक टेकडी पार करावी लागते व तिथे आपण मावळे हे स्थित करू शकतो. ही सुरक्षितता लक्षात घेत छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला राजधानी बनवलं. हा किल्ला चढताना मुख्यतः 2 दरवाजे लागतात. पहिला म्हणजे पाले दरवाजा आणि दुसरा म्हणजे गुंजवणी दरवाजा. तर मित्रांनो, पाले दरवाजा हा एक प्रशस्त दरवाजा आहे. हा एवढा मोठा आहे की तिथून हत्ती देखील जाऊ शकतो व तिथं जाण्यासाठी पायऱ्या देखील खोदलेल्या आहे व हा दरवाजा पाले गावाजवळ स्थित आहे. दुसरा दरवाजा म्हणजे गुंजवणे दरवाजा. गुंजवणे दरवाजा हा गुंजवणे गावाजवळ आहे. गुंजवणे दरवाजाची खासियत अशी की हे एकामागे एक असे 3 दरवाजे आहेत. पहिला दरवाजा हा साध्या बांधणीचा आहे पण अतिशय भक्कम आहे व दुसऱ्या दरवाजाचं वैशिष्ट्य असं की त्याच्यावरती एक विशिष्ट कमान बांधलेली आहे. तिसऱ्या दरवाजावरती मावळ्यांचे देवडे सुद्धा आहे व पुढे गेल्यावर राजगडावरती बघण्यासारखी भरपूर जागा आहे. त्यामधलं पहिलं म्हणजे रामेश्वर मंदिर. रामेश्वर मंदिराची खासियत अशी की रामेश्वर मंदिरातले शिवलिंग हे शिवकालीन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या शिवलिंगाची स्थापना केली होती. त्यानंतर पुढे गेल्यावर आपल्याला पद्मावती तलाव लागतो. पद्मावती तलावाची खासियत अशी की या तलावाचे पाणी पिण्यालायकही आहे. पुढे गेल्यावर आपल्याला लागते 3 माच्या. गडाला 3 माच्या आहेत. पहिली म्हणजे पद्मावती माची, दुसरी म्हणजे संजीवनी माची, दुसरी म्हणजे शिवेळा माची. पद्मावती माची हे एक लष्करी केंद्र होते व महाराजांनी मावळ्यांचे लष्कर तिथे स्थित केलेले होते. लष्करी केंद्र असूनही तिथे राहण्याचे निवासस्थाने देखील होते व तिथे सईबाईंची समाधी देखील आहे. पुढची म्हणजे संजीवनी माची. संजीवनी माची ही टोटल 2.5 किलोमीटर लांब आहे व संजीवनी माचीच्या पुढे आपल्याला लागतो आळू दरवाजा. आळू दरवाजा हा संजीवनी माचीवर जाण्यासाठी वापरला जातो व त्यानंतर शेवटची माची म्हणजे सुवेळा माची. सुवेळा माची हा एक टेकडी भाग आहे. टेकडी भाग असल्यास तिथं मारुतीचे मंदिर देखील आहे. मारुतीचे मंदिर पण आहे आणि तिकडं असं म्हटलं जातं की एकेकाळी तानाजी मालुसरे, येसाजी कंक व शिलीमकार या सरदारांचे घर देखील होते. तर मित्रांनो, ही होती राजगडाबद्दलची काही अल्पशी माहिती. आज या किल्ले बांधणीच्या प्रयत्नातून माझा मित्र राहुल बैरम ज्याने आदिवासी पट्ट्यातही देखील शिवप्रतिमा जागृत ठेवण्याचे जे अमुक कार्य केले आहे त्यासाठी त्याला माझा मानाचा शिवसला. व या कार्यासाठी जे काही अथक प्रयत्न घेतले आहेत ते माझ्या गुरुवर्य व वर्ग शिक्षक RD एखंडे सर यांचे आहे व मी त्यांचा आभारी आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव.